मित्रांनो, के आर मॅथ्स आणि जी केमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता तलाठी भरती आणि आरोग्य विभागाची भरती आगामी आहे. म्हणजे त्यासाठी जी के हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याकरिता आपण जी केची एक सिरीज सुरू करणार आहे आणि ते मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे आणि आता पण आपण सुरुवात केलेली आहे. चला पहिला प्रश्न पाहून घेऊ आपण. हा रायगड पोलीसला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. पोलीसचे आणि तलाठीचे प्रश्न जवळपास जी केचे सारखेच असतील, असं काही वेगळं नसते. म्हणून आपण जी के आता याच्यामधून करणार आहोत. चला पहिला प्रश्न पाहून घेऊ आपण. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कफ सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केलेले आहेत? कफ सिरप म्हणजे खोकल्याचे औषध. आता हे पहिला पर्याय आहे कफनील, दुसरा आहे कोल्ड्रेक्स, तिसरा आहे कोल्ड रिफ आणि चौथा आहे कपसेफ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सी, म्हणजे कोल्ड रिफ हे औषध जे आहे हे निकृष्ट दर्जाचे आहे असे घोषित केलेले आहेत. कोण? तर हे WHO. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या सामुद्रधुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झालेली आहे? तर पहिला पर्याय आहे पाल्कची सामुद्रधुनी, दुसरा आहे हुर्मुझची सामुद्रधुनी, तिसरा आहे मेसिनाची सामुद्रधुनी आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअरचा आहे आणि हा प्रश्न जवळपास या पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये आलेला आहे. यावर्षी पूर्ण पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे हुर्मुझची सामुद्रधुनी. काय आहे? हुर्मुझची सामुद्रधुनी. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. जुलै 2025मध्ये खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेलेला नाही? मित्रांनो, हे युनेस्कोचे आहे आणि हे प्रश्न जी केमध्ये पण येतात आणि करंट अफेअरमध्ये पण येतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहून घेऊ. पर्याय पाहून घेऊ. पर्याय क्रमांक पहिला आहे खांदेरी, दुसरा आहे सिंहगड, तिसरा आहे रायगड आणि चौथा आहे राजगड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिंहगड. काय आहे? सिंहगड. म्हणजे 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडून गेला नाही? तर सिंहगड हा आहे. म्हणजे बाकीचे जे आहेत हे युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये निवडून आलेले आहेत आणि सिंहगड हा आलेला नाही. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ आपण. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर पहिला पर्याय आहे गोपाळ हरी देशमुख, दुसरा आहे गोपाळ गणेश आगरकर, तिसरा आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि चौथा आहे महात्मा गांधी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. राष्ट्रपतीची निवड करण्याचा प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेला आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी टाकलेला आहे. चला पाहून घेऊयाचा पर्याय पाहून घेऊ. पहिला पर्याय आहे लोकसभा सदस्य, दुसरा आहे राज्यसभा सदस्य, तिसरा आहे विधानसभा सदस्य, चौथा आहे विधान परिषद सदस्य. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहून घेऊ. काय आहे मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. फक्त या प्रश्नाचं उत्तर आहे बी. म्हणजे 1, 2 आणि 3 हे भाग घेतात आणि चौथा भाग घेत नाही. म्हणजे कोण? लोकसभा सदस्य भाग घेतात, राज्यसभा सदस्य भाग घेतात, विधानसभा पण भाग घेते, विधान परिषद भाग घेत नाही. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. 30 डिसेंबर रिकामी जागा रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. पहा मित्रांनो, पहिला पर्याय आहे 1907, दुसरा 1906, तिसरा 1909 आणि चौथा आहे 1904. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1906 आणि ते कुठे झाली होती? ढाका येथे झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे झाली होती. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? मित्रांनो, हा पण प्रश्न जवळपास प्रत्येक पेपरमध्ये आलेलाच आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येतात आणि या अशाच प्रकारचे प्रश्न आरोग्य विभाग आणि तलाठीला पण येऊ शकतात. फक्त एवढं आहे की हे पोलीस वगैरेचे नाही विचारू शकत, पण बाकीचे तर येतीलच. चला पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊ आपण. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर. काय आहे? 21 ऑक्टोबर. वारंवार विचारलेला प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी केला जातो? मित्रांनो, डॉट्स हा कशासाठी वापरला जातो? कोणत्या उपचारासाठी केला जातो? कोणत्या रोगावर उपचार म्हणून केला जातो? चला पाहून घेऊ. पहिला पर्याय कोणता आहे मित्रांनो? क्षय, दुसरा आहे पोलिओ, तिसरा आहे एड्स आणि चौथा आहे मलेरिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो क्षय. क्षय म्हणजे काय असते रे? टीबीचं निवारण करण्यासाठी डॉट्स दिले जाते. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? तर पहिला पर्याय आहे मित्रांनो घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसल्यास, दुसरा आहे आर्थिक संकट, तिसरा आहे
तिसरा आहे अवर्षणग्रस्त परिस्थिती आणि चौथा आहे अंतर्गत बंड किंवा युद्धाची भीती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अवर्षणग्रस्त स्थिती. या प्रश्नाचं उत्तर आहे अवर्षणग्रस्त स्थिती. याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे आणि म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आणीबाणी लागू होत नाही. कोणती? अवर्षणग्रस्त म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. सारनाथ येथे गौतम बुद्धाचे पहिले प्रवचन दिले. सारनाथ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहिला पर्याय आहे मध्य प्रदेश, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे हरियाणा, तर चौथा आहे बिहार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. सारनाथ कुठे आहे रे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. सारनाथ उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह नाही? पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रह नाही? रवी, बुध, शुक्र आणि गुरु. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रवी. चला पुढचा प्रश्न पाहू. श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहिला पर्याय आहे वर्धा, दुसरा आहे गडचिरोली, तिसरा आहे गोंदिया, चौथा आहे चंद्रपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहून घेऊ मित्रांनो. पहिला पर्याय आहे रुंदमापी, अरुंदमापी, मीटर मापी आणि ब्रॉडगेज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अरुंद मापी. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. समसंबंध लावा. पहा मेघालय, शिलाँग म्हणजे मेघालयाची राजधानी आहे शिलाँग. ऐजवाल कशाची आहे? पहा पर्याय पाहून घ्या. पहिला पर्याय आहे मिझोराम, दुसरा आहे त्रिपुरा, तिसरा आहे श्रीलंका आणि चौथा आहे आसाम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मिझोराम. काय आहे? मिझोराम म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. सत्यमेव जयते हे घोषवाक्य खालीलपैकी म्हणजे वाक्य कोणी लोकप्रिय केले? तर पहिला पर्याय आहे सरदार वल्लभभाई पटेल, दुसरा आहे मदन मोहन मालवीय, तिसरा आहे सरोजिनी नायडू आणि चौथा आहे लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मदन मोहन मालवीय. या प्रश्नाचं उत्तर आहे मदन मोहन मालवीय. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 26 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? 26 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पहिला पर्याय पाहून घ्या लोकसंख्या दिन, योग दिन, तिसरा आहे अंमली पदार्थ दिवस किंवा चौथा आहे शांतता दिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अंमली पदार्थ विरोधी दिन. 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर मित्रांनो याचा पर्याय आपण पाहून घेऊ. तर याचा पर्याय आहे तेलंगणा, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे आंध्र प्रदेश आणि चौथा आहे गुजरात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. सी नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते मित्रांनो? पर्याय पाहून घेऊ. पहिला पर्याय आहे सोलापूर, दुसरा आहे रायगड, तिसरा आहे वाशिम आणि चौथा आहे गोंदिया. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे म्हणजे रायगडमध्ये आढळते. चला पुढचा प्रश्न पाहू. राजा रवी वर्मा हे प्रख्यात होते. तर पहिला पर्याय पाहून घेऊ दिग्दर्शक, नृत्यकार, संगीतकार आणि चौथा आहे चित्रकार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चित्रकार. राजा रवी वर्मा हे चित्रकार होते. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? पहा मित्रांनो पहिला पर्याय पाहून घेऊ सरोजिनी नायडू, दुसरा आहे फातिमा शेख, तिसरा आहे कस्तुरबा गांधी आणि चौथा आहे कमला नेहरू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कस्तुरबा गांधी. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर कस्तुरबा गांधी. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. ड्युरॉन रेष ही या 2 देशांमधील सरहद्द दर्शवते. तर पहिला पर्याय आहे भारत अफगाणिस्तान, दुसरा आहे पाकिस्तान चीन, तिसरा आहे भारत पाकिस्तान, तिसरा आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बरोबर या प्रश्नाचं उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. काय आहे? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ड्युरॉन ह्या रेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांच्या दरम्यान आहेत. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पाहून घेऊ आपण पुणे. पर्याय क्रमांक
पहिला आहे पुणे, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे नागपूर आणि चौथा आहे औरंगाबाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पुणे येथे खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न पर्याय पाहून घेऊ. पहिला क्रमांक आहे 36 ते 51 कलम, दुसरा आहे कलम 51 आणि तिसरा आहे कलम 358 आणि चौथा पर्याय आहे कलम 12 ते 35. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कलम 12 ते 35 या दरम्यान भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क अंतर्भूत आहेत, 12 ते 35. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचा पर्याय पाहून घेऊ. जलतरण, क्रिकेट, लांब उडी आणि चौथा आहे टेनिस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो क्रिकेट. सूर्यकुमार यादव हा क्रिकेटशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. विधानसभा सदस्यांकरिता वयाची किमान पात्रता किती आहे? तर पहिला पर्याय आहे 21 वर्ष, दुसरा आहे 18 वर्ष, तिसरा आहे 30 वर्ष आणि चौथा आहे 25 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 25 वर्ष. मित्रांनो ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची असेल तर 21 वर्ष पूर्ण पाहिजे. त्यानंतर विधानसभा लोकसभासाठी 25 वर्ष पाहिजे आणि विधान परिषद किंवा कुठले वरच्या वरिष्ठ सभागृहासाठी 30 वर्ष पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 25 वर्ष. किती आहे? 25 वर्ष. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? चला मित्रांनो पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊ. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पहिला पर्याय आहे यापैकी नाही, दुसरा आहे CP राधाकृष्णन, चौथा आहे रमेश बैस आणि चौथा आहे आचार्य देवव्रत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 1878 मध्ये या व्हॉइसरॉयने द गँगिंग ॲक्ट असे टोपण नाव मिळालेले देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढून घेतला. तर पहिला पर्याय आहे कर्जन, दुसरा आहे लॉर्ड लिटन, तिसरा आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि चौथा आहे लॉर्ड रिपन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. काय आहे? लॉर्ड लिटन. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली? तर पहिला पर्याय आहे कर्मवीर भाऊराव पाटील, दुसरा आहे भाऊसाहेब हिरे, तिसरा आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि चौथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर आंबेडकर. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पहा मित्रांनो, एवढेच प्रश्न जीकेचे होते. आता आपण ही सिरीज पूर्ण कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा.